खजुराहोच्या सहलीत प्रत्येकाला काय आवडले व ते का आवडले यावर संवाद व्हायला हवा होता, पण तो झाला नाही. प्रत्येकाची आवड भिन्न असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या नजरेतून जग पाहत असते. काय आवडले हे सांगणे सोपे असते, पण तसे ते का आवडले हे स्वतःच्या शब्दात नोंदवता येणे महत्त्वाचे आहे. बहिर्जगतात पाहत ऐकत असताना मनात अनेक विचार, प्रतिक्रिया, भावनांच्या लाटा उठत असतात. बऱ्याच वेळा त्या आपल्याकडून नीटपणे नोंदविल्या जात नाहीत. प्रवासात जे काही आवडले, खटकले, ज्यापासून काही शिकता आले, त्या साऱ्यावर सादरीकरणांच्या माध्यमातून मी माझी मते नोंदवीन. तो माझा छंद आहे. प्रवास कोणत्या नजरेतून करायला हवा याबाबतची ती माझी वैयक्तिक मते आहेत. साऱ्यांना ती पटलीच पाहिजेत असा माझा आग्रह नाही. जबलपूरमधील बॅलन्सिंग स्टोन हे निसर्गाचे कौतुक आपण साऱ्यांनी पाहिले. विज्ञान तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी दगडाची अशी रचना कृत्रिमपणे नव्याने तयार करणे शक्य होईल याची खात्री देता येणार नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही असे अनेक चमत्कार निसर्गात दिसत असतात. खूप मोठ्या आकाराचा हा दगड दुसऱ्या दगडावर तोल सावरून शीर्षासनात उभा आहे. वारा, पाऊस, धरणीकंप सारे काही सोसत तो स्थिरपणे उभा राहिला आहे. हे नेमके कसे घडले असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. निसर्गासमोर नम्र होणे आणि असे जे काही पाहायला मिळेल त्याचे कौतुक करणे एवढेच आपल्या हातात असते. धुवाधारचे कोसळणारे पाणी मनाला सुखावीत होते. अंगावर येणारे पाण्याचे तुषार त्वचेवर सुखावणारी शिरशिरीची लहर निर्माण करीत होते. त्याच्या सुखद स्मृती दीर्घकाळपर्यंत स्मरणसुखात शिल्लक राहतील. बांधवगड ते व्याघ्र अभयारण्य आपल्याला पाहता आले. त्यामध्ये वाघ दिसणार नाही याची मला खात्री होती, पण ठिपकेवाली हरणे पाहता आली. माकड्या आता शहरात सर्वत्रच दिसत असतात. किंबहुना त्यांनी मानवी वस्तीत आता येऊ नये असेच साऱ्यांना वाटत असते. खजुराहोची शिल्पे पाहताना मनामध्ये आदराची, कौतुकाची, आनंदाची लहर उठत होती. ती शब्दात नोंदवणे शक्य होईल असे निदान मला तरी वाटत नाही. ती मंदिरे पाहणे हा दिव्यत्वाला स्पर्श करणारा अनुभव होता. 1000 वर्षांपर्यंत निसर्गातील थंडी, ऊन, पावसाचे तडाखे सोसून आजही जे ठामपणे उभे आहे ते थक्क करणारे आहे. ते साकारणाऱ्या अज्ञात कलाकारांचे कौतुक करायलाच हवे. भव्य, दिव्य, रेखीव, नितांत सुंदर मंदिरांचे स्वप्न ज्या चंदेल राजांनी त्यांच्या कल्पनेत पाहिले त्यांना शतशः प्रणाम. थर्मोडायनॅमिक्सच्या नियमाप्रमाणे जगातील काहीच संपत नसते. मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही. डोळ्यांना दिसणारे रूप दिसेनासे होते. खजुराहोच्या मंदिराचे स्वप्न पाहणारे चंदेल राजे, त्यांचे वंशज आणि ते स्वप्न वास्तवात आणणारे कलाकार ज्या कोणत्या अज्ञात मितीत, ज्या कोणत्या रूपात राहत असतील, तेथेही ते अशाच कशाची तरी निर्मिती करीत असतील याची मला खात्री आहे. माणूस जाताना काय घेऊन जातो, कुठे जातो, आपल्याला याविषयी निश्चित असे काहीच माहीत नाही. पण जो ऊर्जा स्रोत आपल्याला जन्माला घालतो तो जाताना रिकाम्या हाताने जात असेल असे मला वाटत नाही. पुनर्जन्म आहे. या जन्मात आपण जे काही करतो त्याची बीजे मागील कोणत्या तरी जन्मात रोवली गेलेली असतात. खजुराहोचे स्वप्न पाहणारे चंदेल राजे व ते मानसचित्र वास्तवात उतरवणारे कलाकार यांना मी मनापासून वंदन करतो. धन्यवाद.